आज आपण बघणार आहोत मुगाची भजी। तर ही डाळ मी घेतलेली आहे मुगाची, ती मी भिजत ठेवलेली होती आणि 2-3 तास तरी ती भिजत ठेवा। आता ही भिजून झालेली आहे आणि मी मिक्सरमध्ये काढून घेत आहे आणि थोडीशी डाळ मी यातली ताटात ठेवणार आहे। तर ही थोडीशी डाळ ठेवलेली आहे ताटात। जिरं घेतलेलं आहे, पुदिना कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण मिरची असं सर्व मी साहित्य घेतलेलं आहे आणि ते मी आता ह्या मिक्सरमधल्या डाळीमध्ये टाकत आहे। हे जिरं पण टाकलेलं आहे, आलं लसूण टाकत आहे आणि आता ही कोथिंबीर सुद्धा मी घालत आहे। आता त्याच्यात मी हळद घालते, थोडीशी आमचूर पावडर पण टाकली आहे चव येण्यासाठी आणि लाल तिखट पण घालत आहे आणि मीठ पण घालत आहे। आता आपण हे सर्व मिश्रण वाटून घेणार आहोत। जरासं जाडसर दळदळीत असं वाटायचं आणि त्यात परत ही मी वरून कोथिंबीर घालते आहे आणि थोडीशी डाळ मी अख्खी ठेवलेली जेणेकरून त्याला कुरकुरीतपणा येईल ती पण घालत आहे आणि हे जिरं पण वर ठेवलेलं थोडंसं, म्हणजे तोंडात त्याची चव खाताना छान लागते। तर आता हे सगळं मिक्स करून या भजीच्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं। हे बघा, हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण भजी तळायला घेऊया। तर ही बघा, ही भजी तळत आहे। छोट्या छोट्या भज्याच काढायच्या त्याच्या, म्हणजे कशा त्या छान अशा फुलतात आणि मस्त कुरकुरीत होतात। तर हे बघा, भजी छान मस्त फुलते आहे आणि कुरकुरीत सुद्धा येते, वास पण छान सुटला आहे। आपण ह्या छोट्या छोट्या तळून घेऊया। ह्या भज्या अशा ना चहा बरोबर वगैरे खायला खूप छान लागतात, स्नॅक्स म्हणून जेवताना सुद्धा घेऊ शकता तुम्ही। तर आता ह्या मी भज्या झालेल्या आहेत, ह्या मी काढून घेते। आवाज पण छान येतोय भज्यांचा, ताटात काढताना कुरकुरीत अशा छान झालेल्या आहेत आपल्या भज्या। तर ह्या चटणीबरोबर सर्व करा।